तर मित्रांनो खतरनाक असं काय जाऊया तिथे तर वाटतेच मित्रांनो, वाटते तसं नाही खतरनाक आहे. ढागबरी देवा याच्यापासून रक्षा कर असं आमच्या मागे लागले. मित्रांनो हा बघा हा माकड होय. थांब ना थांब ना काय येडा बिडा झालं की हा माकड काहीच नाही आमच्याकडे. तर दोघंच आहे आम्ही, कोणीच नाही इथे ढागबैरीवरती. पूर्ण स्टेड आहे, पूर्ण 90 अंश कोणामध्ये आहे. तर आपला पूर्ण सरळ चढत तिकडे ते रशी दिसतात ना ते आहे. तर मित्रांनो बघा असं हा सेटअप केलेला आहे. अशी रशी बांधली म्हणजे चालूमध्ये उडवणार मी. उन्हामध्ये खूप हालत बेकार झाली आमची. पण आहे ना वाट लावली. तुम्ही बघू शकता किती खोल आहे. असे कॅमेरे घेऊन रिक्सीच आहे, तुम्ही करू नका. मित्रांनो ढागबैरीला पोहोचण्यासाठी तुम्ही जांभुळी गावात या. जांभुळी गावापासून थोड्या अंतरावर कोंडेश्वर मंदिर लागते. जर स्वतःची वाहन असेल तर कोंडेश्वर मंदिराजवळ गाडी येते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोली खिंड लागते. ती खिंड ढाकचा किल्ला आणि सरळ सोट उभा कलकराईचा सुळका आहे. मित्रांनो ढागबैरीला तशी माझी दुसरी वेळ. हा प्रवास काळजाला ठोका चुकवणारा, थडकाप उडवणारा व अंगावर शारे आणणारा अविस्मरणीय रोमांचकारी धाडसी चढाईचा नजराणा म्हणजे हा व्हिडिओ. सुरुवातीला जंगल प्रवास व नंतर कलकराईच्या खिंडीतून उतरताना व काताच्या कडेने चालताना थरार व शेवटी गुहेपर्यंतचा धाडसी पायऱ्यांच्या व रोपांच्या साहाय्याने केलेला प्रस्तारोहण असा हा खिलून ठेवणारा हा अद्भुत व्हिडिओ. आपण आता वीक खिंडीमध्ये पोहोचलो आहोत तिकडे या साईडला. तर आता आपल्याला या वीक खिंडीतून उतरायचं आहे. हा पण खूप रिस्की पॅच आहे आणि इकडे कलकराई सुळका आहे या साईडला. मित्रांनो हा मी क्लाइंब केला होता 1.5 ते 2 वर्ष अगोदर. तर मित्रांनो अगोदर तुम्ही ही व्हिडिओ बघा, अगोदर कलकराई सुळक्याची व्हिडिओ बघा आणि मी चढलो होतो हा तुम्हाला समजेल. आणि मस्त इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, स्टार्ट टू एंडपर्यंत बघा मित्रांनो. याच्यानंतर ही तुम्ही व्हिडिओ बघा ढागबैरीची. तर चला मित्रांनो आता जाऊया ढागबैरीवरती. खिंड पार केल्यावर पुढे कातलकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे खूप अवघड आहे. तेथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. आणि ही वीक खिंड आपल्याला पार करून खाली म्हणजे दोरखंड आणि साखळ वगैरे लावलेली आहे तिकडे. तर आपण त्याच्या साह्याने खाली उतरायचं, पण जपून. रिस्की आहे, रिस्की ते भरपूर आहे. तर मित्रांनो ही वीक खिंड पार करून आमची इतकी खराब हालत होणार होती ना, ती पण एका माकडामुळे. तो माकड जसा काय आमच्या स्वागतालाच उभा राहिला होता.
या माकडाने आम्हाला बरोबर 1.5 तास सतून इतकं हैराण करून सोडलं ना. शेवटी आम्हाला हातात दगड घेऊन त्याच्या अंगावर न मध्ये साईडला मारून त्याला पळवून लावलं आम्ही. तर मित्रांनो तुम्ही पुढेच बघा माकड आम्हाला किती त्रास देत होते ते तुम्हाला समजेलच पुढे बघितल्यावर. खतरनाक, एकदम खतरनाक. हो हे बघा अशी आहे इकडून. हे इथे रशी वगैरे लावलेलं आहे, सेफ्टी आहे पूर्ण, पण तरी पण जपून उतरा, सांभाळून उतरा. आणि तिकडे आपले ढाकबेर लेणी आहे त्या साईडला, तो पॅच आपल्याला कवर करायचा आहे. तर चला मित्रांनो आता उतरायला चालू करू. एकदा येऊन गेलेलो आहे मी, एकदा येऊन इकडे गेलेलो आहे. तर आपल्याला परत जायचं आहे, तरीसुद्धा भीती वाटते. शेवटी कसं सह्याद्री आहे मित्रांनो, भीती तर वाटणारच. खतरनाक कसं काय जाऊया, भीती तर वाटतेच. तर तेवढे नाही म्हणजे अगोदर येऊन गेलेलं आहे, तरीसुद्धा थोडीफार आहे भीती. बघा रशी आहे प्रॉपर, तर रशी पकडूनच या. आता या साईडून उतरू शकतो आपण, या साईडून पण आहे, या साईडून पण उतरू शकतो आपण. असं आहे, समजलं का? असं असं हे बघा, या साईडून पण दाखवलं जमत नाही, या साईडून पण आहे, इकडून पण आहे, इथून पण सेफ्टी उतरू शकता तुम्ही. पण दोरखंड आहे ना, हे 2-3 आहेत, नाही पकडून या. साखळ पण आहे. ये इकडे 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 पाय त्या साईडला बसून यायचं आहे. हां बरोबर, ओके. ओके उतरलो. अजून आहे बघ, एवढा बाकी आहे आपला. समजलं ना कसं यायचं मित्रांनो? वाटते तसं नाही आहे, खतरनाक आहे. तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येत असेल, पण आमची काय हालत होते आम्हालाच माहिती. बघा असं असं आहे, असं समजते टेक्निक. हे बघ मित्रांनो असं. आता मी बॅग पण घेऊ शकते. घेता येईल बॅग, पण जाऊन दे. तू ये इकडं. चल फायनली हा डिसेंड केला आपण. थांब जर थांब. हो मित्रांनो, यांना डेली आहे ना, डेलीची सवय झाली आहे. कोणी आलं बिस्किट द्या, हे द्या म्हणून तो आलेला डायरेक्ट आमच्या बॅगवरच अटॅक करत होता. घ्यायचं काय नाही, बट ते कंटिन्यू मागावरच येत आहेत ते. आणि 1 सोडून 2 माकडं आहेत. जास्त माहिती अजून पुढे किती भेटेल. एक तर चढाई हार्डेस्ट आहे एकदम. बघूयात आता रिटर्न ते आले नाही पाहिजेत, नाही तर आमचं ट्रेक वाटत नाही कम्प्लीट होईल म्हणून. बघूयात. नाही होईल होईल. ढाकबेरी देवा, याच्यापासून रक्षा कर. हे बघा मित्रांनो, इकडे माकड आहे
आता माकडं अगोदर पण होते पण तेव्हा काय केलं नाही. हा नुसतं आमच्या मागे लागले. अंगावर गेलं होतं. हा बघा ये तू ये. आता ना काय तुझा साईड साईडनेच चाल तू तिथे चालू. हा बघा हा मागला. तर मित्रांनो हा बघा हा माकड होय. थांब ना थांब आहे. ना ते काढ झाला स्टिक. ते स्टिक कुठं आहे ते? अरे काय चाललंय ह्याचं? अंगावर कुठे मारतोय? कुठल्या ह्याच्यात आहे? तिकडे मधल्या ह्याच्यात. हे हाड. अरे हा खाईल आपल्याला. वाट लावून टाकेला. नाही कुणाला बघतोय? बोलवतोय कुणाला? नाही. हे हाड. मोबाईल पण वरच ठेवलेस. हो ना रे. काढली का? आपण तर मारणं काय करणं तरी कसं झालं? काय येडा बिडा झालं की हा माकड काहीच नाही आमच्याकडे. हाड हे भैया का हाड हाड चल माझ्यावर येतो जरा बाहेर. चल आपण रिटर्न जाता थोड्या वेळ जावं तिकडे जाऊ. सर चल तिकडे. हाड तिकडे चल. अरे बा काहीच नाही आहे. का तू माझ्या आम्हाला पेटतो? चल. माझ्यावरच येतो काहीच नाही इकडे खायला. काही नाही खायला. चल तू देत होता शिस्तीत. तर भाकरी द्यायची. अरे भाकरी खाली एकदम ड्रोनचे. हा बघ काका तमाशाच करतो हा बघा आमच्या मागेच लागले. हा मित्रांनो इकडे आलं तर सांभाळून या. थांब बोललो ना. हे घे बाबा. जा आता जा बाबा. जा आता येऊ नको मागे. ठीक आहे काढ. या भाईने फायनली दिला आणि तो काढून पण देत नव्हता. हे बघा जेव्हा त्याला दिला तेव्हा तो आपल्याला मला नाही वाटत इथे कुठे जेवायचं आपल्याला. ये वाट लावलेली आहे माकडाने मित्रांनो. पुढे जाऊ दे. आता पळेल तो. खाल्ला माझा त्याने. अजूनही आला ते जाऊन दे त्याच्या मागे चल. काय रे बाबा हे किती माकड. टेन्शनच आहे. नका माकड. डेंजर मित्रांनो माकड म्हणजे बाबा अंगावर येत आहेत. खाली दरी आहे बघा मित्रांनो. हे बघा खाली त्यात चढाई पण अशी कठीण आहे ना. मुश्किल वाटते. बघूया माकड मित्रांनो इथे येतात सांभाळून या. जर सॅटर्डे या संडे तुम्ही आले ना तर तेवढे काय भीती वाटणार नाही माकडांची. कारण की तेव्हा कोण ना कोण टाकत असे माकडांना. कारण आम्ही शुक्रवारी आलेलो आहे इकडे. तर दोघंच आहे आम्ही. कोणीच नाही इथे नागबैरीवरती. आणि असा बघा असं पूर्ण डायरेक्ट खाली आहे इकडे पूर्ण. तर येताना सांभाळून या कारण की माकडांच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. लोणावळ्याच्या उत्तर दिशेला 10 मैल अंतरावर राजमाची आहे. त्याभोवती असलेल्या निबिड अरण्यात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्ला उभा असून तो किल्ला म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. तो किल्ला फारसा परिचित नाही. ढाकचा बहिरीचा अर्थ ढाकचा किल्ला. त्या डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी. त्याच्या नावावरून तो किल्ला ढाक बहिरी या नावाने ओळखला जाऊ लागला. त्या किल्ल्याला गडदचा बहिरी असेही म्हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. या किल्ल्यावर कातलाच्या पोटात खोदलेल्या पश्चिमा भीमू गुहा आढळतात. राजमाची किल्ल्याच्या मागे ढाकबैरीचा उंच सुळका दिसतो. तो कलकराईचा सुळका या नावाने ओळखला जातो. ढाकबैरी हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंच आहे. कर्जत डोंगर रांगेत येणारा हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. दुर्गप्रेमी लेखक गो. नि. दांडेकर यांच्यामुळे हा किल्ला प्रकाशात आला. ढाकबैरी हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. पूर्वीच्या काली त्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या उद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचे या ठिकाणी पडून मृत्यूसुद्धा झालेला आहे.
ढाकबेरी हा एक बुलंद असा एक किल्ला आहे आणि हा अत्यंत दुर्गम आणि कठीण किल्ला मानला जातो. तर इथून हा थोडासा रिस्की होता पॅच, हा पार केला. आता इथून हा स्टेड आहे बघा, या पायऱ्या दिसतात हे बघा. तर मित्रांनो, हा तुम्ही बघताना स्टेड आहे, हा पूर्ण 90 अंश कोनामध्ये आहे. हे बघा पूर्ण स्टेड आहे, पूर्ण 90 अंश कोनामध्ये आहे. तर आपला पूर्ण सरळ चढत तिकडे ते रशी दिसतात ना त्या साईडला, तो तिकडे बोट मार दिसतो तुम्हाला, तिकडे जायचं आपल्याला. हा पूर्ण सरळ आहे, सरळ टप्पा. तर मित्रांनो, इकडे ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करतो. माकडं आम्हाला हैराण करतात, तुम्ही बघितलं असेल अगोदर. इथून ड्रोन उडवून ना इथून पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. 1-1.5 तासानंतर आम्ही ऐकतच नव्हता, दुसरा ऑप्शन नव्हता, कारण तो खूप अंगावर येत होता. दगड उचलली तेव्हा तो पळाला. दगड हातात घेतलं आम्ही, मारत नाही त्याला, पण बाजूला आपण घाबरतोय, तो पळाला खाली. आता जंगलात गेलाय तो, बघूयात चढतो आम्ही इकडं. तर मित्रांनो बघा, असा हा सेटअप केलेला आहे. मी अशी रशी बांधली, म्हणजे चालूमध्ये उडवणार मी. अगोदर मुरगागडला पण केला होता मी, तर आता इथे ट्राय करतो. तर असे बघूया, चढता चढता मी शूट करतो. खतरनाक आहे. एका हाताने स्टिक, एका हाताने ड्रोनचा कॅमेरा. बघा कसं पकडले. असं करू नका मित्रांनो. ये
उन्हामध्ये खूप हालत बेकार झाली आमची. एक माकडाने पण आहे ना वाट लावली, एनर्जी पूर्ण लॉस झाली आमची. तुम्ही बघू शकता इथून हा खूप खोलदारी आहे आणि हा इथून एक असा एक लाकडाचा पॅच दिला, ओव्हरहँग आहे, पूर्ण स्टेड आहे, पूर्ण खाली चढायचं आहे स्टार्ट पण तिकडून त्या पायऱ्यापासून. खूप रिस्की आहे हा. तुम्ही बघू शकता किती खोल आहे. असे कॅमेरे घेऊन रिक्सीच आहे, तुम्ही करू नका. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो इकडे, चढलो. म्हणजे खरंच एवढं वाट लागले होते ना आमची माकडांच्या मुळे. तर आता ह्याच्यामध्ये घाण टाकू नका, इथे बोर्ड पण लिहिलेलं आहे तिकडे, कचरा वगैरे टाकू नका पाण्याच्या टाकीमध्ये. तर असे म्हणजे तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल इथे भांडी पण आहे, त्याच्या बालदी घेतली आम्ही मस्तपैकी. आता पाणी घेतो आणि फ्रेश होतो मस्तपैकी तिथून इकडे. बंद होऊ शकतो 2 मिनिटं. तर मित्रांनो आपण ढाकबेरी देवीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. गुहा प्रशस्त आहे, तिथे 4 व्यक्तींना झोपण्यापुरती जागा आहे. आत बहिरीचा शेंदूर फासल्यावर दगड आढळतो. बहिरी म्हणजे ठाकरांचा अनगड देव. तो रागीड असून त्याला त्यात गुहेत स्त्री आलेली चालत नाही. बहिरी नवसाला पावते अशी तेथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. दगडाशेजारी नवस फेडण्यासाठी वाहिलेले त्रिशूल दिसतात.
तर मित्रांनो, ही ढाक भैरी ही म्हणजे ढाकचा किल्ला वरती आहे आणि ही ढाक भैरी इथं देवस्थान आहे ना. इकडे आहे ना पाण्याचे टाके आहेत, इथं आलं तर कचरा करू नका, कारण की हा वापरण्याचं पाणी आहे, इकडे पिण्याचं वगैरे पाणी आहे. आणि इकडे फक्त तुम्हाला लेण्याच आहे, इकडे गुफे वगैरे केले आहेत इकडे. तर या साईडला पण लेणे आहेत. हे बघा, पूर्ण इथे गुफे आहेत, लेणे आहेत इकडे. बाकी इथे काय बघण्यासारखं नाही आहे. इकडे फक्त कसं साहस करण्यासाठी लोक येतात इकडे ढाकभैरीवरती. आणि इकडचे गावकऱ्यांचे हे देवस्थान जागृत देवस्थान आहे असं म्हटलं जाते इकडे. तर इकडे लेण्याच आहेत बघा, बस इथं स्टॉप, पुढे काहीच नाही आहे. ढाकभैरीचं पण दर्शन झालेलं आहे आणि जेवण पण झालेलं आहे आपल्या इकडे. आता उतरायला चालू करतो. इकडचा म्हणजे पॅच आहे थोडासा रिक्स आहे, म्हणजे हाताची ग्रीप वगैरे पकडून, पायाची वगैरे ग्रीप पण पकडून तुम्ही उतरा. नीट बघत उतरा, नाही तर कसा प्रॉब्लेम होऊ शकते. चला मग आता मी उतरायला चालू करतो. तर मित्रांनो, आपला ढाकभैरी लेणीचा ट्रॅक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता ना आपण ढाकभैरी किल्ल्यावरती जाऊ, वरती गडावरती जाऊ. तर बघू, आपल्याला जवळ टाईम आहे. जर आम्हाला जरा वाटलं का नाही जमणार वेळेप्रमाणे, तर आम्ही कॅन्सल करू, तर जाण्याचा प्रयत्न करू. पण आपण आहे ना सरळच कायच आहे, दाखवू तुम्हाला. बघा, पायऱ्या आहेत छोट्या छोट्या खोबण्या असे आहे बघा. हाय हाय. आणि इथून या साईडून इकडून हा रस्ता इथून असा आहे. हा बघा, हा इथून साईडून आहे आणि इकडून साईडून दरी आहे, छोटीशी म्हणजे भरपूर दरी आहे. छोटी नाही बोलू शकत, छोटी बोलतो, छोटी नाही मित्रांनो, मोठीच आहे. पडलं तर डायरेक्ट हँग होईल, आपण हँग होऊन जाणार. आणि हा असा आहे बघा, साईडून रस्ता आहे. तर मित्रांनो, आम्ही ढाकभैरी गडाच्या वरती किल्ल्यावरती टॉपवर जायचा प्रयत्न केला. जायला रस्ता आहे, थोडाफार रिस्की आहे, पण आमच्याकडे वेळ पण नाही. तिकडे माकडाने आम्हाला हैराण केला होता, हैराण करून सोडला होता, तुम्ही बघितलं असेल. तर त्याच्यामुळे आम्हाला आमचा 1.5 घंटा वेस्ट गेला त्या माकडाच्या मुळे. त्याच्यामुळे आम्हाला टाईम पण उरलेला नाही जास्त. आणि पहिली गोष्ट म्हणजे पाणी कमी आहे, अर्धी बाटली आहे आमची. पाणी कमी आहे आणि आता उन्हाचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे ताण पण भरपूर लागते. पण मी ढाकभैरीच्या वरती टॉपवरचा ड्रोन शूट घेतलेला आहे, तर तुम्ही ते बघा तुम्ही नक्की. कलकराईचा सुलका आणि भैरीचा डोंगर यामधील खिंडीत चढताना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने 30 मिनिटात गड माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा माथा फार लहान आहे, गड फिरण्यास 30 मिनिटे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येताना दरवाजा लागतो. दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोर भवानी मातेचे मंदिर व एक मोठा वाडा आहे. वाडा ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंडी आहे.
त्या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीही नाही. चला मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो ऑलरेडी सबस्क्राईब असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो घरी मस्तपैकी. आता वाजलेले आहेत 4:15. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.